पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमंत श्री गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ऐश्वर्य संपन्न श्री संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय। थोडं पुढं पुढं सरकार दोन्हीकडची लाईन गेली संतन की जय। थोडं पुढं पुढं या आई तुझा फोन पुढं पुढं या पुढं पुढं या हॅलो, आज लाईट चालूच नाही, चालले होत ना? ठीक आहे. वा, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप, ज्ञानियांची शिरोमणी, साधकांची माऊली, योग्यांची माऊली, संत श्रेष्ठ भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुग्रहातून वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत, षडगुण ऐश्वर्य संपन्न, सच्चिदानंद घन रुक्मिणी प्राण संजीवन, पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अपार आणि अहेतुकी कृपेने चालू असलेला हा दिव्य सोहळा, या सोहळ्यामधील पहिल्या क्रमांकाची ज्ञानेश्वरी प्रवचनाची सेवा माझ्या वाटेला आली, हे माझं परमभाग्य. वास्तविक पाहता माझा ज्ञानेश्वरीवर मी प्रवचन करावं एवढा माझा अधिकार नाही, माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही, पण आपलं सर्वांच्या श्रद्धेय आदराचं स्थान, श्रद्धेचं स्थान, श्रद्धेय गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादातून, बाबांच्या कृपेनं ही सेवा माझ्या वाटेला आली. एखाद्या बालकांना बोलावं, बरोबर आहे आई? लहान लेकरू बोलतो, जैसा स्वभाव मायबापांचा, आपत्य बोले बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आहे. तसं बाबांनी मला बसवलं. आईला जसं एक लहान बाळ आहे, माझा बाळ फक्त बोलायला लागला, माझा राजा बोलायला लागला. तो काय बोलतो, कसा बोलतो हे आई पाहत नाही, पण तो बोलायला लागला म्हणून त्या आईचं ऊर भरून येतं, वडिलांचं ऊर भरून येतं की माझा बाळ बोलायला लागला. त्याप्रमाणे बाबांनी मला ही सेवा दिली. माझ्या आईसारखी बाबा इथं बसलेले आहेत, त्यांच्यासमोर मी बोलावं एवढी माझी पात्रता नाही, योग्यता नाही, पण माझं बाळ बोलतं आहे. या कौतुकानं सर्व मायबाप तुम्ही सर्वजण इथं जमलेला आहात. तुमच्या चरणारविंदी नतमस्तक होतो, श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो, पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो. आदी करून सर्व गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेला प्रारंभ करतो. आज मी बाबांनी तसं बाबांना विचारलं होतं की मी ओवी माझ्या आवड, कारण की बाबांची एक ओवी मला ज्ञानेश्वरी प्रवचनातून भावली होती, त्याच्यामुळं बाबाला म्हणलं मी आज ही ओवी घेतो. बाबा म्हणे चालेल, काही अडचण नाही. तर आज सेवेकरता मी निवडलेली ओवी 18व्या अध्यायातील 73 क्रमांकाच्या श्लोकावरील 1563वी ओवी आज आपण निवडलेली आहे. श्लोक असा आहे, अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. या श्लोकावरील ज्ञानोबरायची अत्यंत गोड अशी ओवी अर्जुनाच्या मुखातून. अर्जुन भगवंताला म्हणतात, गुंतलो होतो अर्जुन गुणे, ते मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. भगवान परमात्म्याच्या समोर अर्जुनाने आपली कृतज्ञता व्यक्त केली. भगवंताला अर्जुन सांगतो, देवा
मी अर्जुनपणाच्या अभिमानाने मी बद्ध होतो आणि काही मोहात गुंतल्या असल्या कारणानं मी त्या अर्जुनपणाच्या अभिमानात बद्ध असल्यामुळं मला काही जाणीव होत नव्हती. पण तुझ्या ज्ञानानं मी आज मुक्त झालो. अर्जुनपणाच्या बद्धतीतून मी आज मुक्त झालो. मग हे घडलं कशामुळं देवा? हे फक्त तुझ्यामुळं. गुंतलो होतो अर्जुन गुणे, ते गुंतलो होतो अर्जुनपणे, ते मुक्त झालो तुझेपणे. गुंतलो होतो अर्जुन, इथं बाबा गुन्हे, हां, गुंतलो होतो अर्जुन गुन्हे, ते मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. गुंतलो होतो म्हणजे आता हे शब्द वापरलेला आहे. गुंतलो होतो मागे, आता हे बघा, भगवान परमात्मा अर्जुनाचा सारथी आहे. भगवान परमात्मा अर्जुनाचा सखा आहे. अर्जुनाला तो लादला, काहीतरी अर्जुनाचं महत् पुण्य असेल की तसा सखा लाभणं. भगवान परमात्म्यानं कैसेनी पार्थे सर्वोत्तम पुण्य केले. काय पुण्य केलं असेल अर्जुनानं की भगवंतासारखा? आपल्याही जीवनात तसा प्रसंग येत असतो. कधीतरी आपणही प्रसंग जीवनात आल्याच्या नंतर खचत असतो. कधीतरी आपल्यालाही गुंतलेपणाचं जाणीव होते. कुठंतरी आपल्यालाही दुःख भोगावं लागतं. पण आपल्याला त्याचे सारथी नसतात. तसा अर्जुनाला तो सारथी होता. भगवान परमात्मा देव त्याच्यासोबत होता. म्हणून भगवंतापुढं त्यानं प्रार्थना केली की मला आता सध्या तरी काही कळत नाही. प्रसंग असा घडला की युद्धाच्या रणांगणात आता युद्धाला सुरुवात होणार आहे. ऐन वेळेवर अर्जुन म्हणतो देवा मला आता युद्ध करायचं नाही. त्याची विचारशक्ती कुंठित झाली, विचार बदलले. तो क्षत्रिय धर्म, वीर धर्मातून डायरेक्ट करुणा भावात आल्या गेला आणि नंतर देवाला म्हणतो देवा आता मला युद्ध करायचं नाही, मला आता संन्यास घ्यायचा. देव म्हणतो अरे अशा टायमाला क्षत्रियानं असं बोलणं उचित नाही. बरं तू अचानक जर असा बोलला तर हे क्षात्र धर्माला सूट होत नाही, हे क्षात्र धर्माला योग्य नाही आहे. तर ह्याचा परिणाम असा होईल, हे जे तुझे सगळे समोरचे आहेत हे काय म्हणतील, क्षत्रिय जर रणांगणातून पाठ दाखवून पळून गेला तर ते एक मृत्यूच आहे. त्याला तो अपमान म्हणजे त्याचा मृत्यू आहे. तर मग हे सगळे तुला काय म्हणतील, अरे भेला हा म्हणतील गेला रे गेला अर्जुन आमासी बिहाला. अरे तुला हे भिल्यासारखं म्हणतील. नाही म्हणे देवा मला आता संन्यास घ्यावा वाटतो. म्हणजे या मला युद्ध करायचं नाही, माझे मोठे देव माझे गुरुवर आहेत, त्यांनी मला शिकवलं, मी ह्यांच्यावर कसं वार करू. म्हणजे तिथं काय मोह निर्माण झाला. आपल्या जीवनातही तसाच मोह निर्माण होतो. कसं संसार म्हणजे काय हो, संसार म्हणजे मोहच ना. संसारात सुखाची प्राप्ती नाही, सुखाची वास्तविक फक्त जाणीव आहे. वास्तविक सुख संसारात नाही, फक्त सुख आपल्याला असं भासल्यासारखं वाटतं. संसार म्हणजे काय, तक्रार, मानसिक तक्रार, बौद्धिक तक्रार आणि शारीरिक तक्रार. असं म्हणतात आमचे गुरुजी सांगायचे, पहिल्या काळी माणसांना प्लेटभर नाश्ता यायचा, बरोबर आहे. आता प्लेटभर गोळ्या येतात. शुगरची गोळी, बीपीची गोळी, काही ना काही त्रास आहे. ही एक शारीरिक तक्रार आहे. मानसिक तक्रार आहे. माणसाला रात्री झोप येत नाही, ही मानसिक तक्रार आहे. बौद्धिक तक्रार, काही सुचत नाही, योग्य वेळी काय करावं ह्यासाठी बी पुण्य लागतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. एक निर्णय चुकला की माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं. मग हे जीवन उद्ध्वस्त एका निर्णयामुळे होत असेल तर ते योग्य वेळेला सुचत नाही. मग ही एक शारीरिक, मानसिक, बौद्धिक तक्रार झाली. मग संसार म्हणजे काय? अर्जुनाचा प्रश्नच असा आला की संसाराची व्याख्या करत असताना की शरीर आसक्ती, बरोबर आहे, शरीराची आसक्ती, विषय भोगामध्ये सुखबुद्धी आणि शरीरात संबंधीच्या जेवढे संबंध आहेत त्यात ममता. हे तीनच प्रॉब्लेम अर्जुनाचे होते आणि हे आपले. प्रत्येकानं जीवन जगत असताना आपल्याला अर्जुन समजायचं आणि भगवंताकडे नेहमी वारंवार प्रार्थना करायची, देवा माझ्या वाटेला आलेलं कर्म कर्तव्याची मला जाणीव होत नाही आणि मोहामुळं कर्तव्याकडे दुर्लक्ष होतं आणि फक्त भोगाकडे सुखबुद्धी असल्यामुळं भोग होतं आणि त्याच्यातून पाप निर्माण झालं की त्याचं दुःख भोगावं लागतं. म्हणजे पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. वारंवार आपल्याला त्याच्यामुळं दुःख भोगावं लागतं आहे.
मग हे असताना की त्याची शरीर संबंधामध्ये ममता झाली, आणि शरीर संबंधामध्ये ममता असल्यामुळं देवाला जाणीवपूर्वक ज्ञान वेगवेगळे उपदेश करून अर्जुनाला समजून सांगावं लागलं. ज्ञानाचा बोध त्याच्या मनामध्ये रुजवावा लागला. त्यावेळेला अर्जुनाला कळायला लागलं की नाही, एक एक गोष्ट समजत गेली की भगवान म्हणतात तू यांना मारणारच नसला तर हे मरणार नाहीत का? हे मरणारच आहेत, आज ना उद्या हे मरणार आहेत. बरं तुझ्याकडून नाही मरतील पण काळ तरी यांना मारणारच आहेत ना. मग उचित कर्म, या योग्य वेळेला योग्य उचित कर्म काय? मग त्याचा उपदेश भगवान परमात्मा हळूवारपणाने त्यांना सांगायला लागले. मग या अर्जुनाच्या मनात हळूहळू एक एक गोष्ट समजायला लागली. मग हे भगवान परमात्म्याच्या कृपेमुळं अर्जुनाला सगळं कळाल्याच्या नंतर, स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्याच्या नंतर अर्जुनाच्या मुखातील उद्गार आहेत की काय भगवंता, मी आता आत्मस्वरूपाच्या विषयी मी स्थित आहे एक, आणि मला तुझ्यामुळे हा शब्द महत्त्वाचा आहे. तुझ्यामुळे मी गुंतलो होतो हे मला कळालं. काहींना हे बी कळत नाही की आपल्याला काहीच कळत नाही. बाबा नेहमी आपल्याला सांगत असतात की काहींना हे बी कळत नाही की आपल्याला काहीच कळत नाही. काहीच कळत नाही जेव्हा आपण म्हणू तेव्हा समोरचा आपल्याला काहीतरी सांगू शकतो. मग असं भगवंताला त्यांनी प्रार्थना केली की मला काही कळत नव्हतं, तू मला सांगितल्यामुळे गुंतलो होतो अर्जुन गुणे, आता मी ते मुक्त झालो तुझेपणे. संसारात वारंवार माणसाकडून हेच होतं, एखाद्यावर प्रेम धरतं, एखाद्या वस्तूवर. मोह म्हणजे तरी काय हो? एखाद्या वस्तूवर आसक्ती, एखाद्या पदार्थावर आसक्ती, एखाद्या स्थळावर आसक्ती, एखाद्या व्यक्तीवर आसक्ती. बरोबर आहे? एखाद्या वस्तूवर, पदार्थावर, स्थळावर, व्यक्तीवर प्रेम केल्याच्या मोबदल्यात कालांतराने आपल्या पदरात सुख पडतं का दुःख पडतं? कालांतराने आपल्या पदरात दुःखच पडतं. कसं पडतं बघा, एखाद्या पदार्थावर आपण प्रेम केलं, एखाद्याला गुलाबजामुन लय आवडतात, बरोबर आहे? आता गुलाबजामुन फार आवडतात, पण कालांतराने ते गुलाबजामुन जर डायबिटीज झालं आणि डॉक्टर म्हणतो ऐका जर आता गुलाबजामुन खाल्ले तर तुम्हाला काय होईल? शुगर होईल. बरं शुगर झाल्याच्या नंतर आता गुलाबजामुन खाल्ले तर तुम्ही मरूही शकता. मग आता तुम्ही ते पदार्थ आवडत होता का नाही? आवडत होता, पण झालं काय? डायबिटीस. कालांतराने आपल्याला काय भोगावं लागतंय? दुःख. व्यक्तीचं तसं आहे, सिद्धांत कधी बदलत नसतात, बदलतात ती माणसं. 60-65 वर्षाचे व्यक्ती आहेत, ग्राउंडवर फिरतायत, सहज त्यांची गाडी घ्यायची आणि त्यांना सहज विचारायचं बाबा तुमचं वय काय? 65 वर्षाचं. एखाद्याला विचारलं बाबा तुमचं वय काय? 70 वर्षाचं. बरं 70 वर्षाच्या वयाच्या कालखंडात तुम्हाला आजपर्यंतचा आलेला अनुभव सांगा. ते म्हणून भैया तुला जर अनुभव सांगायचा ठरला तर मी एका वाक्यात सांगतो. पहिलं त्यांचं वाक्य असेल, ह्या जगात कोणी कोणाचं नाही. असं का व्हावं? त्यांच्या जीवनात असे त्यांना अनुभव आलेले असतात. माणसं कालांतराने बदललेले असतात, व्यक्ती बदलतो, व्यक्तीकडून अपेक्षा करणं, मग हे एक दुःखच आहे. बरं आणखी काय हो? एखाद्या व्यक्तीवर झाला, पदार्थावर झालं, वस्तूवर प्रेम करा. आमच्या इकडं मी आमच्या गुरुजीसोबत कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर काहींना आग्रह असतो की महाराज आले आमच्या घरी चला. त्यांनी नेमकाच एक बंगला बांधलेला होता, त्याची वास्तुशांती होऊन 2-3 दिवस झाले. तेवढ्यात गावात सप्ताह ठरला, कीर्तन झालं. तेव्हा बाबा आमच्या घरी चला दूध घ्यायला. तर मी बाबासोबत असल्यामुळे मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो. बरं आता मला सांगा, महाराजांना काय दाखवायला पाहिजे पहिल्यानंतर गेल्याच्या नंतर? देवघर, देवाचं मंदिर असं दाखवायला पाहिजे ना. त्यांनी सुरुवात केली, हे आमचं फर्निचर आहे इतक्या पैशाचं आहे, हे आमचं बेडरूम आहे इतकेच आहे. आणि त्यांनी फरशी दाखवली, ती की चीनवरून मागवली होती. ट्रेडिशनल ट्रेंड चालू असणारी फरशी कोणती ते माहिती नाही मला त्याचं नाव, पण त्यांनी मागवली आणि ती होती 70,000ची काहीतरी जवळपास असं सांगत होते. तर ती फरशी दाखवत होती की ही चीनवरून आणली. म्हणलं छान आहे, चीनवरून आणल्याच्या नंतर छान आहे म्हणलं. तर त्यांच्याच बाजूला व्हीलचेअरवर त्यांचे वडील होते, त्यांच्या पायाला प्लास्टर केलेलं, आणि ते बसलेलं असताना सहज माझी नजर त्यांच्यावर गेली. म्हणलं हे कोण हो? ते म्हणे माझे वडील. म्हणलं हे व्हीलचेअरवर कसं काय आणि पायाला प्लास्टर कसं काय? म्हणे ते पडले. म्हणलं कुठून पडले हो? ह्या फरशीवरून घसरून. झाला का? एखाद्या पदार्थावर करा, वस्तूनं सुद्धा धोका दिला, वस्तूसुद्धा दुःखच देणारी आहे कालांतराने. बरं स्थळावर
माणसाला म्हणतात काही काही घरात गेल्यावर मला ना उचलून फेकल्यासारखं होतं पा, सहज माणूस म्हणून जातो. काय होतं, एखादं स्थळ त्याला पचतच नाही, तिथं जर अपमान झालेला असला ते स्थळसुद्धा त्याला दुःख देतं. बरं असं नाही की प्रत्येक जीवन जगत असताना एखादा वडील आहे, तो अपार कष्ट करतो, अट्टहासाने कष्ट करत 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 काहीतरी धन अर्जन करतो, आणि कोणासाठी करतो, मुलासाठी करतो. बरोबर आहे, मुलासाठी करून मुलाला शिकवतो, मुलगा मोठाही होतो, त्याचं कष्टाचं चीज होतं. पण कालांतराने मुलगा त्याला विसरतो. होतं काय, मुलगा त्याला विसरतो. मग त्याचं असं त्याला वाटतं जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं. आजपर्यंत मी ज्याच्यासाठी धावपळ करत होतो, ज्याला मी अहोरात्र कष्ट करून रक्ताचं पाणी हाडाचे काळं करून मी धन अर्जन केलं, मी एक बनेलवर राहिलो, पण माझ्या मुलाला एक कपड्याची कमी पडू दिली नाही. तो मोठाही झाला, पण तो जर अमेरिकेत शिकायला गेला, तो म्हणतो बाबा तुम्ही तुमचं पहा, मी माझं पाहतो. अशी वास्तविक घडलेले हे अनुभव आहेत. रोज पेपराला आपण वाचतो की असं माणसासोबत घडतं. मग त्यावेळेला वाटतं की अरे काय माझ्या जीवनात असं काय घडलं असेल की मला हे दुःख भोगावं लागतंय, माझं काय पूर्वजन्मीचं पाप झालं असेल की मला हे दुःख भोगावं लागतंय. मग त्याला नाही अभ्यास केला, कोणता एखादा योग्य अभ्यास केला तरी शांती भेटत नाही. ह्याच्या पुढे जाऊन बोलू, एखाद्या मंदिरात गेला तरी शांती भेटत नाही, इतकं त्याचं मन उद्विग्न झालेलं असतं. आपल्यासोबतही तेच घडतं, प्रत्येकासोबत असं घडत असतं. हे माणसाला संसार जगत असताना अनुभव येत असतात. मग आपल्याला सार काय आसार काय हे सुद्धा कळत नाही. मग हे कळून घेण्यासाठी वारंवार देवाची प्रार्थना आणि भगवान परमात्म्याचा हा ज्ञानेश्वरी रूपानं उपदेश, ज्ञानोबरायचा उपदेश, हा जर कोणी आचरणात आणला, हा जर ऐकला, त्याचं फळ आपल्याला काय भेटेल, भगवंताचा प्रसाद मिळेल. मग त्या प्रसादाचं काय फळ मिळतं, वैराग्य मिळतं. आणि त्या वैराग्याचं फळ असं मिळतं महाराज, आसक्ती संपते मोह संपतो. म्हणून अर्जुन म्हणला, गुंतलो होतो अर्जुन गुणे, ते मुक्त झालो तुझेपणे. हा भगवंताचा मिळालेला प्रसाद आहे. वैराग्य, योग्य कर्तव्य, योग्य कर्म केल्याच्या नंतर वैराग्य प्रसाद मिळतो. सहजासहजी वैराग्य फक्त दाखवता येईल, पण माणसाकडे वैराग्य नसतं. अंतरंग बहिरंग, संतांच्या मांदियाळीत बहिरंगाला किंमत नाही. तुम्ही कसे दिसता, कसे राहता, काय परिधान करता, यापेक्षाही जास्त किंमत काय असेल तर अंतरंगाला आहे. अंतरंग जर शून्य असेल, तुमच्या बहिरंगाला संत किंमत देत नाही. तुकोबा राय तर म्हणतात, संतांच्या मांदियाळ्यात बसलो मज ते हासतील संत, जीही देखिले मूर्तिमंत, मनोनी उद्वेगले चित्त, आहाची भक्त ऐसा दिसे. भक्त असाच दिसतो. अंतरंगाला फार किंमत आहे, अनुभूतीला फार किंमत आहे. मग ही अनुभूती जर कशाने मिळत असेल, वारंवार भगवंताला प्रार्थना केल्याच्या बदलत. प्रेम जरी पाहिजे असलं, संसारात प्रेम नाहीच, एखाद्याला वाटत असलं मला संसारातून प्रेम मिळत नाही, मग मिळेल कोणाकडं, भगवंताकडं. मग वारंवार भगवंताला प्रार्थना करावं लागते. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास. संतांजवळ प्रार्थना करावी लागते, देवाजवळ वारंवार प्रार्थना करावी लागते. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. मग ही जाणीव जेव्हा होते तेव्हा माणूस आता शब्दावर येतो. बरोबर आहे, जाणीव. आता या शब्दाचा अर्थ होतो सेन्स, आता या शब्दाचा अर्थ होतो जाणीव, अनुभव. सहज एखाद्या मित्राला विचारलं, अरे काय रे तुझा पेपर होता आज, कसा गेला? आता रिझल्ट 2 दिवसांनी लागेल. मग 2 दिवसानंतर विचारलं, अरे तुझा रिझल्ट लागला का? नाही, आज मला थोडं मार्क कमी पडले, 2 मार्कानं मी नापास झालो. पण आहे ना, आता मला त्याचं कळालं, वर्म कळालं, इथं मी चुकलो ना, मी आता असा अभ्यास करेल, असा अभ्यास केल्याच्या नंतर मला निश्चितच हे 2 मार्क त्याच्यात भरून निघतील. म्हणजे आता शब्द आला, आता मला हे कळालं, आता मी अभ्यास करेल. बरं, आपल्याला एखाद्यानं समजा न अपमान केला, धोका दिला, एखाद्याला विचारलं तू माणूस कसा आहे हो, त्या माणसापासून सावध राहावं लागेल, तो माणूस जरा बरोबर नाही. मग काय करायचं, आता त्याच्यापासून थोडं लांब राहिलेलं बरं आहे. आता शब्द जेव्हा आला, जाणीव झाली, त्यातला सेन्स कळाला, तेव्हा माणूस अनुभवाने बोलू शकतो. तसं आता ह्या शब्दाचं म्हणजे मोहातून निघाल्याच्या नंतर अर्जुनाला तिची जाणीव झाली,
की हे माझ्या सत्तेनं होत नाही. हेच तर ज्ञान भगवंताला अर्जुनाच्या गळी उतरवायचं होतं. हे तू करणारा नाही आहे. करणारा कोण आहे? मी आहे. पण तुझं योग्य कर्मानं जर केलं तर कर्मफलाचा मद आस्वाद तू न घेता ईश्वर भगवान परमात्मा करतो. भगवान परमात्म्याच्या भावनेवर तू जर कर्म करत गेलं तर त्याचं तुला फलश्रुती निश्चितच प्राप्त होईल. त्यामुळे अर्जुन म्हणतो, गुंतलो होतो अर्जुन गुणे, ते मुक्त झालो तुझे पण आहे. आता देवा पुसणे सांगणे दोन्ही नाही. काय आहे, जिथं हृदय भरून येतं कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कधी कधी कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, तिथं भाषा कुंठित होऊन जाते. प्रेमात शब्द लवकर सुचत नाही, व्यक्त करता येत नाही. देवाला म्हणणे, देवा मी तुझ्यामुळं मला सगळं मिळालं, मी मोहातून निघालो, माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त झालो. त्यामुळे देवा आता मला बोलणंही नाही येणार, आता मला सांगताही नाही येणार. पण कृतज्ञता ज्ञानोबरायनं अर्जुनाच्या शब्दातली व्यक्त केली. जरी अर्जुनाला त्यावेळेस अर्जुन स्तब्ध असेल कदाचित, पण ज्ञानोबरायनं त्याच्या मनाचा भाव ओळखून एक एक शब्द असे, देवाचाही भाव आणि अर्जुनाचा भाव हृदय एक झाले. ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. मंग सावळा सकंकनू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू. आता हे एक भाव आहे. ज्यावेळेस अर्जुनाला बोलता येत नसेल पण ज्ञानोबरायनं त्याचे शब्द असे उतरून, ज्ञानोबरायकडे शब्द सारस्वत आहे, शब्दसृष्टी आहे. सारस्वत असल्यामुळं ज्ञानोबरायांचा प्रश्नच येत नाही. वास्तविक जीवनाचं सार कळण्यासाठी जर आपल्याला कळायचं असेल तर ज्ञानेश्वरी ग्रंथ, ज्ञानेश्वरीचं अध्ययन. तुम्ही एवढे भाग्यवान आहात, मी तरी लेट आलो, उशिरा आलो. बाबांच्या सान्निध्यात तुम्ही रोज ज्ञानेश्वरी श्रवण केली. माझं पूर्वपुण्य समजा जवळजवळपास आता फळाला आलं. पूर्वपुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो. तुम्ही सर्व लय भाग्यवान माणसं आहात. का? तुम्हाला ज्ञानेश्वरी श्रवण करायला मिळते. बाबांच्या सान्निध्यात तुम्हाला ज्ञानेश्वरीचं रसमृत पान करायला मिळतं. नवे नवे परमार्थ तुमचा घडतो. हे वास्तविक जीवनाचं सारच आहे. जीवन जगत असताना काही गोष्टींची आपल्याला गरज आहे. संसारात 3 गोष्टी शोभत नाही आणि परमार्थात 3 गोष्टी. हे बघ, संसारात सुख, समाधान, आनंद हे 3 शब्द शोभत नाही, शोभतच नाही. हे शोभतात कुठं? परमार्थात. मी एक प्रमाण सांगतो. आता कोटे धावे मन, तुझे चरण भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आला आनंद शब्द. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आला समाधान शब्द. तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. आले का 3 शब्द? हे परमार्थात. संसारात हे शब्द शोभत नाही. हे संसारात हे शब्द शोभत नाही, हे परमार्थातच शोभतात. जसा 10 कोटीचा हिरा आहे, तो सोन्याच्या कोंदणमध्ये शोभतो, त्याला पितळाचं जमल का? तो सुशोभित दिसत नाही. बरं लोखंडाच्या ह्याच्यात त्याच्यातही शोभत नाही. त्या हिऱ्याला काय पाहिजे? लोखंडाचं जमत नाही, बरोबर आहे? पितळ्याचं जमत नाही, सोन्याचंच कोंदण पाहिजे. ते 10 कोटीचा हिरा त्याच्यातच शोभतो. तसंच सुख, समाधान, आनंद हे 3 शब्द परमार्थातच शोभतात. आणि असा परमार्थ तुमचा बाबाच्या सान्निध्यात घडतोय. तुम्ही भाग्यवान आहात. भाग्य तुकोबाराय का अभंगात म्हणतात, भाग्यवंत मनोजया, शरण गेले पंढरी राया. बरं, पंढरी रायाचं एक भगवंताचं एक गणित आहे. ते लवकर लवकर कोणाला प्रसन्न होत नाही. भगवंताचा एक नियम आहे. तुकोबाराय तर भांडले, देवा तुझं तर अवघड आहे म्हणे. तू कधी काळी कोणाला जवळ करशील आणि कधी कोणाला लांब करशील हे माहिती नाही. ये यथा माम
प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जसं जीव ज्या भावाने बसतो तू तसंच भावाने त्यांना. पण आमच्यासारख्याचं काय, जे निष्पाप लोक आहेत, भक्ती करतात, बरे आहेत, तर असे योगी आहे, तपी आहे, तू कोणाकोणाकडे लक्ष देशील? आमच्याकडून तर नियमितपणाने पापच घडतं, कधी काळी पुण्य घडतं, तू आमच्याकडे कधी पाहशील? पण एक त्याला उपाय आहे. संतांनी जर वकिली केली आपल्या बाजूनं, संतांनी सांगितलं ह्या बाळाकडे पाहायचं म्हणजे पाहायचं, तो कसा आहे, तो काय करतो हे भगवंत पाहत नाही. संतांनी जर एकदा सांगितलं की ह्यांच्याकडे पाहायचं, ह्यांचा उद्धार करावा लागल, तर देव हे बी पाहत नाही की त्याचं काय पुण्य आहे, त्याचं काय पाप आहे. म्हणून वारंवार संतांना सुद्धा अशी प्रार्थना करावी लागते. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. अशी नियमित प्रार्थना जसं करल अर्जुनाच्या निमित्तानं आपण. हे बा, वास्तविक पाहता माझा ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही. ज्ञानेश्वरी मी तुमच्यासारखी कधी जास्त श्रवण नाही केली. शेवट मला फक्त 10 ते 20 दिवस बाबांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या कृपेनं मला ती श्रवण करता आली. पण जसं होईल तसं बाबा म्हणले काही नाही, तैसा तुम्ही अंगीकारीला सज्जने आपुला म्हणितला तरी उन्हे उपसाहाला प्रार्थू काही. ज्ञानोबरायच्या भाषेत सांगू का, एरवी तरी मी मूर्खू, जरी झालो असेल अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरपितू ते आपुल्या परी अलंकारितू भलता या परी. तसं बाबानं मला तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. अशा हेतून मी ज्ञानेश्वरी प्रवचनाला म्हणलं बाबा मला धाडस नाही, पण बाबा म्हणे धाडस करायचं, जसं होईल तसं, जितकं येईल तितकं बोलायचं, पण बोलायचं. त्या अनुषंगाने इथं बोलण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक पाहता माझ्याकडे ज्ञानाची पुंजी नाही. बाबांना जरी मला एवढं पाठीवर दिलं असेल, पण माझ्याकडून सांगताना काय येते, वाटीवर येते. आणि ज्ञानेश्वरीचा आणखी फायदा काय, पहिल्या दिवशी तर मंगलपर घ्यायला पाहिजे, पण मला त्याच्याजवळ जास्त अभ्यास नसल्यामुळं जसं येईल तसं म्हणले, बाबाला म्हणलं जसं येईल तसं बोलेल. पण ज्ञानेश्वरीचे फायदे सांगतो मी आता. ज्ञानेश्वरी पठन केली पाहिजे, ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे. ज्ञानेश्वरी साधारण ग्रंथ नाही आहे. लोकांच्या आजही शिकलेल्या लोकांच्या मनात भाव असा आहे की ज्ञानेश्वरी हा पारायणाचा ग्रंथ आहे, पारायण झालं की गुंडाळून ठेवायचं, परत दुसऱ्या दिवशी पारायणाला तो ग्रंथ काढायचा. तसं नाही, ज्ञानेश्वरीत आपल्या जीवन सुखी होण्याच्या युक्त्या सांगितलेल्या आहेत. त्या युक्ती जर आपण जीवनात वावरत असो तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय असताना श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. बरोबर आहे, ही ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला फल देते. नाही काही करता आलं, ज्ञानेश्वरीचं पाठांतर करायचं, जितकं होईल तितकं ओव्या पाठ करायच्या. एखादा म्हणून बा आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला पाठांतर होत नाही, 9035 ओव्या कधी पाठ करायच्या, आमच्याकडून पाठांतर होत नाही. मग आणखी सांगितलं नसन पाठ होत तर ज्ञानेश्वरी तुम्ही सांगा, व्याख्यान करा. म्हणले आम्हाला तेही जमणार नाही. ज्ञानेश्वरी व्याख्यान करणं सहजासहजी जमत नाही. एखाद्या वेळेस कीर्तन करणं सोपं आहे, ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणं सोपं नाही. आणि बाबाने अवघड जबाबदारी माझ्याकडे, ज्ञानेश्वरी प्रवचन करा. आमच्याकडून तेही काय आहे, विनोदानं आमचे गुरुजी म्हणायचे ज्ञानेश्वरी सांगायची नाही. एखादी ओवी कळाली, इथं ज्ञानोबराय लय खोल गेले, चला पुढं, असं म्हणून काय व्हायला. ज्ञानेश्वरी सांगायला पाहिजे, पण नाही व्याख्यान करता येत. ज्ञानेश्वरीचं व्याख्यान नाही जमत, मग तिसरं आहे का ज्ञानेश्वरीचं काय, ज्ञानेश्वरी पाठांतर होत नाही, ज्ञानेश्वरीचं व्याख्यान जमत नाही. मग म्हणे ज्ञानेश्वरी वाचा, भाव धरून या वाचेत ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी भाव धरून वाचा. म्हणले आमच्याकडून वाचायला वेळ नाही हो, सकाळी ड्युटीला जावं लागतं, पारायण हे सकाळीच असतंय. म्हणले कसं वाचावं, मग ज्ञानेश्वरी वाचू नका, नाही वाचता येत. ज्ञानेश्वरीचा महिमा तुम्ही लोकांना सांगा. अहो आम्ही ज्ञानेश्वरीला गेलतो बरं का, ज्ञानेश्वरीत असं असं निघलं बरं का, आणि ज्ञानेश्वरी लय खरं चांगली बरं का, ज्ञानेश्वरीत असं फळ मिळतं. उगं ज्ञानेश्वरीचा महिमा सांगायचा, ज्ञानोबराय लय मोठे बरं का, असं ज्ञानेश्वरीचं नुसतं महिमा जरी सांगितला
काय आहे? श्रोते श्रवणी पावती पठनी पावती समभाव. वक्ते श्रोते श्रवणी हां श्रोते वक्ते पठनी पावती समभाव. समभाव त्यांना प्राप्त होतो. वक्त्यांना श्रोत्यांना जे श्रवण करतात श्रवणी श्रोते आणि जे ऐकणारे सगळ्यांना समभाव प्राप्त होतो. त्यांना सांगायचा त्याचा एक फायदा आपल्या जीवनात होतो. नाही सांगता येत महिमाने सांगतायत मग ऐका. ज्ञानेश्वरी प्रवचन ऐका. प्रवचन ऐकल्याच्या नंतर मी आत्ताच सांगून गेलो श्रवणी शब्द आला बरोबर आहे. वक्ते श्रवणी श्रोते पठनी ग्रंथ पठनी पावती समभाव. श्रवणी शब्द आला त्यांना बी समभाव प्राप्त होतो. बरं आम्हाला ऐकायचं म्हणलं तर 18 अध्याय कोण ऐकत बसणार? एवढ्या वेळ नाही आमच्याकडं. म्हणले मग 21 दिवस ऐका. 21 दिवस म्हणजे 3 हप्ते बरोबर आहे. 7 21 3 हप्ते ज्ञानेश्वरी मनानं ऐकायची भाव धरून ऐकायची. त्याचं फळ आपल्या जीवनात प्राप्त होतं. म्हणजे आमच्याकडून 21 दिवस ऐकणं होत नाही. मग नका 21 दिवस ऐकू. म्हणले 7 दिवस ऐका. म्हणले आमच्याकडून 7 दिवस ऐकणं होत नाही. बरं भाव धरून वाचा. आमच्याकडून वाचणं होत नाही. भाव धरून ऐकायला जा. जितकं होईल तितकं 1-2 दिवस ऐकायला जा. त्याचं फळ काय मिळेल? श्रवणाचे मिसे बैसावे योनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. बरं आम्हाला ऐकायला गेलं तर आम्ही अज्ञानी आहेत. वाचायला गेलं तर आम्हाला वाचता येत नाही. ऐकायला गेलं तर आम्हाला काही कळत नाही. मग तरी भलत्या भावे ऐका. म्हणले ज्ञान होय अज्ञान असी ऐसा वर या टिकेसी. अज्ञानी जरी असलात नुसतं ऐकलं कालांतराने आपोआप तुम्हाला ज्ञान होय. म्हणले आम्ही ते तरी अज्ञानी ज्ञानी आम्ही तर पार दगडासारखे आहे ना. दगडासारखे आम्हाला काय करणार आहे? दगडाचं प्रमाण काय बाबा? हा ज्ञान होय अतिमूर्ख. ज्ञान होय अतिमूर्ख. हा ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. दगडासारखा जरी व्यक्ती असला त्यालाही ज्ञान प्राप्त होतं. म्हणले तेही जमत नाही आम्हाला. मग जाऊ द्या घरीच ज्ञानेश्वरी उघडा. जेवढं होईल तेवढे 5 ओव्या. म्हणले आम्हाला 5 ओव्या नाही वाचता येत. मग ज्ञानेश्वरीचा ज्ञानोबारायचा आवडता अध्याय 9वा अध्याय काढायचा. 9वा अध्याय काढायचा. 9वा अध्यायाची पहिली ओवी वाचायची. म्हणले पहिली ओवी होत नाही मान आमच्याकडून. बरं जाऊ द्या हे जरी होत नसलं फक्त ज्ञानेश्वरी 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 असं तरी म्हणा. म्हणलं आता रोज जर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी लक्षात राहत नाही. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आता नामजप करायचा का ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणायचं आमच्याकडून तेही होत नाही. मग शेवट सांगतात हे जरी नाही झालं दिवसातून एकदा ज्ञानोबारायचं ध्यान करायचं. आपल्याकडून बाबा रोज ध्यान करून घेत होते. ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाच्या अगोदर ज्ञानोबारा ध्यान करायचे. काय ध्यान? डोळे झाकायचं. आपण आळंदीला गेलो. आळंदीला गेल्याच्या नंतर इंद्रायणी मातेचं दर्शन करून इंद्रायणी मातेत सुचिरभूत होऊन महाद्वारात यायचं. ज्ञानोबारायच्या महाद्वाराला प्रदक्षिणा करायची बरोबर. मग प्रदक्षिणा करून मागं सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारून संजीवन समाधीचं दर्शन घ्यायचं. आणि संजीवन समाधीचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी उघडायची. असं ध्यान करायचं. ज्ञानेश्वरी उघडायची. पहिला अध्याय काय काय सांगितलंय. दुसरा अध्याय काय काय सांगितलंय. तिसरा चौथा 5वा 6वा 7वा 8वा 9वा 18व्या अध्यायापर्यंत नुसतं काय सांगितलं त्याचं जे आता अर्जुन असे योग सांगितलेले ना कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग हे सगळे नुसते ध्यान करायचं. त्याचं नुसतं ते स्मरण करायचं. त्याचं सुद्धा फळ आपल्या जीवनात पडतं. म्हणजे ज्ञानेश्वरीचं एवढं महत्त्व आहे. आणि ह्या ज्ञानेश्वरीच्या सान्निध्यात आपण आहोत. ज्याला ज्ञानेश्वरीचा स्पर्श ज्याच्या जीवनात झाला त्याला दुःखाची जाणीवच होणार नाही. म्हणजे हिमालयाच्या उंचीचे दुःख त्याच्या अंगावर अचानक जरी कोसळले तर तो माणूस डगमळत नाही. एवढं ज्ञानेश्वरी त्याला वर प्रदान करते. हे ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे. म्हणून सर्वांनी ज्ञानेश्वरीचं
महात्म्य रोज ऐकायचं. आपल्या जीवनात वारंवार संकट येत असतात, आपल्या जीवनात वारंवार दुःख येत असतात. त्या माणसांना परमार्थाच्या भावनेतून म्हणा किंवा परमार्थातून वंचित राहिल्यामुळं त्याला असं कळत नाही की काय केलं म्हणजे सुख मिळेल. कधी धनाच्या मागं लागेल, कधी प्रतिष्ठेच्या मागं लागेल, कधी विषयाच्या मागं लागेल. प्रातस्मरणीय वैकुंठवासी घुलेबाबा म्हणायचे की प्रतिष्ठेचं, संपत्तीचं आणि विषयाचं टोक, शेवटचं टोक कोणी पाहिलं नाही. अजून असा माणूसच जन्माला आला नाही की या प्रतिष्ठेचं, विषयाचं आणि संपत्तीचं टोक पाहिलं नाही. विषय संपले का विषय भोगता संपला हो? बस सोपं सांगू, गुलाबजामुन संपले का गुलाबभाई संपला? गुलाबभाई संपला, गुलाबजामुन तसेच आहे. बरोबर आहे. विषयाचं टोक सुद्धा पाहिलं नाही. बरं, विषय सुखाचा लंपट, त्याला ते विषयच पतन करतात त्याचं आणि त्याला ती नरकाची वाट दाखवतात. आमच्या गुरुजींनी मला आता मागं सांगितलं होतं की 7 वाटी सांगितलं, त्यात एक विषयाची वाट आहे. त्या वाटेनं जर मनुष्य गेला, विषय भोगून तर तृष्णा संपतच नाही. ती जसं अग्नीत इंधन टाकतं, इंधन टाकल्यानंतर जसा भडका होतो तसं ते विषय त्याला वाढत जातात, ती भोग वासना त्याची वाढत जाते, ते संपत नाही महाराज. विषय व्याळे मिठी दिदलिया ताटी न उठी, म्हणजे ताटीपर्यंत जाऊस तर त्याची सुटका नाही. असं विषय त्याला त्रास देत असतात. काम ईश, क्रोध ईश, रजत गुण समोद्भवा, महाशना महापापमो विद्येन मिहे वैरिनेम. महाशनो महापापमा विद्येने, म्हणजे ते खादाडा म्हणले त्याला. महाशना म्हणजे ते असं त्याच्या तोंडात किती बी घाला, विषयाच्या तोंडात किती बी घाला, ते सुख देत नाही आणि ती तृष्णा वाढतच राहते. अहो, आपण तर साधे माणसं आहेत. रावणाच्या जीवनात सुद्धा ही प्रसंग आला, जो म्हणजे सोन्याच्या लंकेत राहतो. तांडव स्तोत्र ज्यानं लिहिलं त्याच्या जीवनात असा प्रसंग यावा. त्याचा एक श्लोक आहे, कदा निलिंप निर्जरी निकुंज कोठरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्ती मंजलिम विलोल लोल लोचनम ललाल भाल लग्नकम शिवेती मंत्र उच्चरम कदा सुखी भवाम्यम. सोन्याच्या लंकेत राहणारा रावण म्हणतो की कधी काळी माझ्या जीवनात असा प्रसंग येईल, मी हिमालयाच्या पर्वतरांगात एखाद्या गुफेत, कदा निलिंप निर्जरे निकुंज कोठरे वसन, गुफेत राहील. कधी काळी मी गंगेचं तीर्थ, गंगेचं पाणी माझ्या ओंजळीत घेईल. भगवान परमात्म्याच्या शिवलिंगावर मी ते ओंजळीचं पाणी कधी टाकत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत मी कधी सुखी होईल, मी कधी सुखी होईल. हा रावण म्हणतोय, ज्याला 80,000 पत्न्या आहेत, 1 लाख ज्याचे मुलं आहेत, 1.25 लाख ज्याचे नातू आहेत. सोन्याच्या लंकेत राहणारा रावण जर असा म्हणत असेल तर 1 तोळे 2 तोळे बोटात घालून भातवाड, बुंदीवाड असं करणाऱ्याला कधी सुख लाभायचं? हा रावणाचा प्रॉब्लेम आहे, रावणाचा प्रश्न आहे. तसं आपल्या जीवनात सुख पाहिजे ना, मग कोणाच तरी आधार घ्यावा लागेल, कोणाच तरी आश्रय घ्यावा लागेल. बरं, आश्रय घ्यायचा ठरला तर एवढं सामर्थ्यवान कोण आहे जगात? कोणीच नाही. बरं, संसार किती गेला म्हणजे पूर्ण होतो. मी आधीच सांगून गेलो, संसारात 3 शब्द शोभत नाही आणि माणसाला तर पाहिजे 3 शब्द. मग कोणाचा आश्रय घ्यावा? घ्यावा देवाचा आश्रय. वारंवार प्रार्थना कोणाला करावी? देवाला प्रार्थना करावी. अहो, एक प्रॉब्लेम नाही ना आपल्या जीवनात. एक प्रॉब्लेम संपायला गेला तर दुसरा प्रॉब्लेम संपला का तिसरा प्रॉब्लेम. हयात जीवन माणसाचा दुःखात चाललंय. प्रत्येक क्षण माणसाचा सुखात गेला पाहिजे, आनंदात गेला पाहिजे. मग याच्यासाठी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे, यासाठी भगवान परमात्म्याचं भजन आहे, यासाठी एवढं सप्ताह आहे. सप्ताह किती मोठा आहे, किती लहान आहे, आपल्याला नामस्मरण वारंवार घडतंय. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, असं नित्यानं घडलं पाहिजे. म्हणून ह्या सप्ताहात आपण आहोत. म्हणून हा भव्य दिवस सप्ताह आहे. या सप्त्यामध्ये आपल्याला भजन घडतं, नवे भोजनही घडतं. त्यापेक्षा अधिक बोलू, सर्व संतांचं दर्शन घडतं. जयाची नाव तीर्थ राहो,
दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचिनी संगी ब्रह्मभाव भ्रांतासई असे आपल्याला श्री गुरु लाभले. बाबांच्या चरणीही साष्टांग मी दंडवत करतो. आणि झालेली सेवा ज्ञानेश्वरीची भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. वास्तविक माझा काही अभ्यास नाही, माझी पात्रता नाही, पण गुरुवरांच्या आशीर्वादाने जेवढंही मला बोलता आलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. बाबां आणि माझी आई आलेले आहेत, माझी आजी आलेले आहेत. म्हणजे नामदेव महाराज शास्त्री बाबांकडे माझ्या आजी शिकायला आहेत. त्यांचंही नित्यानं ज्ञानेश्वरीचं रोज ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय ज्ञानेश्वरीचं अध्ययन केल्याशिवाय ते चहासुद्धा घेत नाही. त्यांच्याही चरणी मी दंडवत करतो आणि आईच्याही चरणी दंडवत करतो. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी. त्यांना अजून 15 मिनिट होईल, त्यांना बोलायला लावतो. आजीला बोला ना थोडं. या थोड्याशा शुभेच्छा द्या आम्हाला सगळ्यांना. त्यांच्या जे सानिध्याचा थोडा अनुभव. या बस चालेल ना, माईक द्या. हे देतात ना, हे देतात ना लावून, स्टँड लावून. स्टँड माईक पडेल, माईक पडेल. हो. बरोबर ना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय गुरुवर्य सारडा महाराज, त्यांच्याकडे मी साष्टांग दंडवत करते. आपण श्रोते मंडळी, अतिशय श्रोत्याविषयी तर काय बोला, ज्ञानी संत अशी श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी माझ्यासमोर आहेत. आणि माझा खरं सांगू का, ह्यांच्या कृपेने अशा श्रोते मंडळीसमोर बोलायचा पहिलाच प्रसंग आहे. आणि त्या खूप आनंद होते मला वास्तविक पाहता की भगवान बाबांच्या दरबारात 2 शब्द बोलायची संधी मला गुरुरायाच्या कृपेने मिळते. माझी पात्रता योग्यता नाही, पण भक्ताला सांभाळतात गुरुराया, तसं मला ते सांभाळतायत. आणि काय आता वर्णन काय करू मी. आता महाराजांनी जसं सांगितलं की आनंद, समाधान आणि सुख ह्या 3 गोष्टीच्या अनुभवात आहे. आता तो अनुभवते जीवनामध्ये. ह्या वयात वास्तविक पाहता ह्या सगळ्या गोष्टी फार निश्चित आहे. प्रपंचाच्या म्हणजे साधू संतांनी सांगितलं की वेदविहित कर्म करत जगायला पाहिजे. आणि स्त्रियांचं आत्ताच्या काळात सांगते की गृहिणी हे पद जे आहे ते आत्ताच्या काळात सर्वश्रेष्ठ पद आहे स्त्रियांविषयी. ते सगळं गृहिणी पद सांभाळत सांभाळत सांभाळत. आणि अजून एक सांगते की एक बीज असतं आपल्यामध्ये जे जन्मतः संस्काराने, आईच्या संस्काराने, मुलीविषयी विशेष सांगते मी, क्षमा करा पुरुष मंडळी, पण आता बायकांविषयी जास्त बोलावंसं वाटतं मला, की संस्कार देते ती आई देते. ती बीज जे आहे रुजवते आहे, तर ती बीज माझ्यामध्ये आईच्या आशीर्वादाने, गुरुरायांची अतिशय छान पद्धती, ते गुरुमौली आता सांभाळतायत मला. आधी आईने सांभाळलं,
संस्कार देऊन आणि आता हे गुरु मौली सांभाळते शास्त्री बाबाची त्यांची कृपादृष्टी आहे. आणि अजून एक सांगते की मानवत मध्ये श्री स्वामी ब्रह्मलीन दिवानंदजी महाराज त्यांची मी भाची आहे. पण प्रपंच सांभाळता 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 ह्या वयात अशा पद्धतीने मला गुरु मौलींनी दर्शन द्यावं आणि सांभाळावं ही माझ्या जीवनातील अतिशय आनंदमय घटना आहे. आणि त्या आनंदाच्या सिद्धांतामध्ये मी सध्या जसं पाकात गुलाबजाम डुंबलेला असतो तो वरूनही गोड आतूनही गोड त्या पद्धतीने मी आता सध्या जीवनाचा अनुभव घेते आहे. आणि काय बोलावं आता, काय बोलू ह्या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अशा पद्धतीने माझं सध्या आयुष्य चाललंय. आणि एवढे बोलून मी माझे शब्द थांबवते आणि तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते. हॅलो. निम्नते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनोद असे. काही बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, एखादा सिद्धांत चुकला असेल, मोठ्या मायेच्या अंतःकरणाने क्षमा करा. जे काही बोललो असेल, जे वाणीतून चुकीचं गेलं असेल ते बुद्धीचे दोष समजा. जे काही बरोबर असेल हे मोठ्या मोठ्या गुरुवारांचं श्रवण केलं, त्यातून बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते घेऊन जा, जे काही अयोग्य असेल ते माझ्या पदरात मला परत करा. ज्याला 3 मुलं आहेत त्यांनी मला 4था सांगा, ज्याला 2 आहेत त्यांनी 3रा सांगा, ज्याला 1 आहे त्याला 2रा सांगा, ज्याला 1ही नाही त्याला मला ओटीत घ्या. पण मुलगा म्हणा ही माझी सुरुवात आहे. प्रोत्साहन बाबा देत आहे. कालांतराने आज मला विषयाचे समन्वय साधता नाही येणार, विषयाची बांधणी नाही करता येणार. पण जसा जसा अनुभव येते, तसा जसा अभ्यास होईल, मला तेही जमायला लागत नाही. एवढा माझ्यावर विश्वास आहे मला. बाबाच्या कृपेने मला ते जमेलच, ते करायचंच. असे तुम्ही सज्जन श्रोते मायबापांचा माझ्यावर आशीर्वाद असेल, कृपा असेल तर निश्चितच ते होईल. आणि एवढं बोलून मी आज प्रवचन सांगायला ना आलो, मी तुमच्याकडून आशीर्वाद घ्यायला आलो. मी तुमच्या चरणावर दंडवत केलं की आपोआप मला तुम्ही काही ना काही आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादाचं पुण्य माझ्या जीवनात राहील आणि त्याचं मला फलश्रुती काहीतरी मिळेल. तुम्ही सर्व मायबापांनी संतांची सेवा केली, भगवान परमात्म्याची सेवा केली. माझं वय नाही, माझा अनुभवही नाही. जेवढं माझं वय नाही तेवढा तुमचा अनुभव आहे, तेवढं तुम्ही ज्ञानानं तेवढे श्रेष्ठ आहात, तुम्ही वयानं तेवढे श्रेष्ठ आहात, तुम्ही तेवढे अनुभवाने श्रेष्ठ आहात. काही जर चुकलं असेल तर मला तुम्ही ते सांगा, माझ्या उणिवा मला सांगा आणि ते उणिवा मी भरून काढण्याचा प्रयत्न करेन. आणि वारंवार तुम्ही मला जर सपोर्ट केला सर्वांनी तर मलाही ते चान्स मिळेल आणि माझ्याही ज्ञानाला वृद्धिंगत होईल. बाबाच्या चरणी मी अशी साष्टांग प्रार्थना करतो आणि दंडवत करून मी माझ्या सेवेला इथं पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री संत भगवान बाबा की जय. सब संतन की जय.